हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। काही लोकांना अफवा पसरवण्यामध्ये आनंद येतो। मी तर त्यांना असं समजतो की नादान आहेत, बालिश आहेत आणि फुलिश आहेत। काही लोकांना फार पुळके आलेले आहेत, काहींना हिंदुत्वाचे पुळके आले। गेले काही वर्षभर ज्यांचं तोंड बघायला मिळालं नाही ते सह्यांची मोहीम चालू करतायत आणि जनतेची दिशाभूल करतायत। मला वाटतं की एक चांगला प्रकल्प मार्गी लागला की त्यांच्या पोटात गोळा उठतोय। 2022 हे मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल असं वर्ष आपलं त्या ठिकाणी असणार आहे।
आतिषबाजी आपल्या समोर संपन्न होत आहे। सर्वांना विनंती आहे की आपण कृपया सर्वांनी या आतिषबाजीचा आनंद घ्यावा। अतिशय आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी ही फटाक्यांची आतिषबाजी आज आपल्या समोर संपन्न होत आहे। ज्या कार्यक्रमाची गेले अनेक महिने मालेगावकर आतुरतेने वाट बघत होते, त्या जॉगिंग ट्रॅकचा लोकार्पण सोहळा आपल्या समोर संपन्न होत आहे। असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक व राज्याचे कृषी मंत्री नामदार भुसे साहेब यांना मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात। कृपा करून सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्या। नवीन वर्षाची सुरुवात आजच्या दिवसापासून होते आहे आणि या शुभ दिवसाचं औचित्य साधून एकात्मता जॉगिंग ट्रॅकचं लोकार्पण सोहळा आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। जॉगिंग ट्रॅक सगळ्यांना आवडला का? आपण सर्वजण मालेगावकर भाग्यवान आहोत। आपला मालेगाव शहर, मालेगाव तालुका गिरणा मोसम नदीच्या काठावर आहे। मी आपल्या सर्व पूर्वजांचे, सर्व अधिकारी महोदयांचा आभार व्यक्त करतो। ही एक अतिशय चांगली जागा महाराष्ट्र सरकारने मालेगावकरांच्यासाठी गेल्या अनेक वर्षांच्या पासून राखून ठेवली। भारताचा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव असेल, 15 ऑगस्ट भारतीय प्रजासत्ताक दिन असेल, 26 जानेवारी, अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम या ग्राउंडवर संपन्न होत असतात। एक प्रकारे मालेगावचं हृदय, मालेगावचं फुफ्फुस जरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, अशी ही जागा मालेगावकरांना आपल्या पूर्वजांनी आणि सरकारच्या त्या काळच्या अनेक महानुभावांनी आपल्यासाठी राखून ठेवली। दुग्ध शर्करा योग आहे। आपल्या भारताच्या प्रसिद्ध धावपटू आमची भगिनी की ज्याने अतिशय काबाड कष्ट करून आदिवासी डेन्स भागातल्या पाड्यामधून झोपडीतल्या घराच्या पासून अथक कष्ट केले, घाम गाळला आणि भारताचं प्रतिनिधित्व केलं। त्या आमच्या भगिनी कविताताई राऊत यांच्या शुभ हस्ते या जॉगिंग ट्रॅकचं लोकार्पण आज मालेगावकरांना होत आहे। या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो। हा जॉगिंग ट्रॅक अतिशय कायदेशीर पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीचा विषय असेल, शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा परवानगीचा विषय असेल, गेल्या अनेक वर्षांच्या पासून पाठपुरावा केला आणि हा आज जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी त्याचं लोकार्पण सोहळा संपन्न होतो आहे। मी मालेगावकरांना स्पष्ट करतो, साधारणतः 90% काम या जॉगिंग ट्रॅकचं पूर्ण झालेलं आहे। अजून 10% जे काम राहिलेलं आहे, काही मटेरियल उपलब्ध होत नसल्यामुळे त्याचं काही काम अपूर्ण आहे। येणाऱ्या आठवड्याभराच्या आत, 10 दिवसाच्या आत उर्वरित सर्व काम पूर्ण केलं जाईल आणि सर्व सुविधा या जॉगिंग ट्रॅकच्या माध्यमातून मालेगावकरांना उपलब्ध होणार आहेत। येणाऱ्या कालावधीमध्ये या जॉगिंग ट्रॅकवर आणखी काही सुविधा आपल्याला निर्माण करून द्यायच्या आहेत, ज्याच्यामध्ये
कारण आमची लहान मुलं असतील, आमच्या माता भगिनी असतील, आमची ज्येष्ठ मंडळी असेल, आमचे तरुण खेळाडू असतील, या सर्वांच्यासाठी हा जॉगिंग ट्रॅक उपलब्ध होतो आहे. आणि म्हणून काही ठिकाणी बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, युरिनल्स आणि इतर सर्व सुविधा तुम्हा सर्वांना आनंद होईल अशा प्रकारच्या सुविधा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी निर्माण केले जाणार आहेत. मी मालेगावच्या तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो. मला वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद मिळेल. आपण एवढ्या मोठ्या संख्येने शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी आलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. ज्या लहान बालकांनी, ज्या खेळाडूंनी, ज्या आमच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बंधू आणि भगिनींनी, वारकरी संप्रदाय आहे, सगळेच आहेत. आमचं आदिवासी बांधवांचं नृत्याची टीम होती, सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन केलंय. जिथपर्यंत आपल्या मालेगावचा विषय आहे, मी मालेगावकरांना आश्वस्त करतो, मालेगावचा सर्वांगीण विकास हे तुमचं आमचं सर्वांचं जे स्वप्न आहे. आपण काळजी करू नका. तुम्हाला दर 15 दिवसाला, दर महिन्याला आपले प्रकल्प मालेगावचे मार्गी लागत आहेत, पूर्ण होत आहेत, नवीन प्रकल्प सुरू होत आहेत. हे दर महिन्याला आणि 15 दिवसाला तुम्हाला दिसून येणार आहे. अतिशय सांगायला आनंद होतो, महाराष्ट्रातलं मालेगाव पहिला एकमेव तालुक्याची जागा असेल की एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालय तालुक्याच्या जागेला त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याच्यातले 2 कॉलेजेस, महाविद्यालय सुरू झालेले आहेत, टेक्निकल हायस्कूलमध्ये आणि काष्टी फाट्याच्या साधारणतः 650 एकर जमिनीवर तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल. नुसतं मालेगाव नाही तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणारं केंद्र आपल्या शेती महामंडळाच्या 650 एकर जमिनीवर, आपल्या काष्टी फाट्यावर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच त्याचंही भूमिपूजन आपण संपन्न करणार आहोत. माननीय बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या चांगल्या सुविधा देण्याचं काम प्रगतीपथावर आहे. दाभाडी आणि मालेगावच्या मध्यंतरी भागामध्ये एक छोटंसं स्टेडियम, त्याचं 90% 95% काम आपलं पूर्ण झालेलं आहे. त्याचंही लवकरच लोकार्पण आपण त्या ठिकाणी करणार आहोत. माननीय युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांनी आपल्या मालेगावकरांना अतिशय आनंदाची भेट दिलेली आहे. गाळण्या किल्ल्याच्या पर्यटनाच्या साठी साधारणतः 4.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. उत्तर महाराष्ट्राचं जे खंडेराव महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे त्याच्यासाठी 14 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आपल्या शहराच्या मध्यभागामध्ये जी मोसम नदी जाते, या मोसम नदीच्या सुशोभीकरणाच्यासाठी साधारणतः 13 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मालेगावच्यासाठी 2 गार्डनला सुद्धा शहराच्या पूर्व भागामध्ये एक गार्डन आणि शहराच्या पश्चिम भागामध्ये साधारणतः जे हाऊसिंग प्रकल्प झाले त्या ठिकाणी 3.5 कोटी रुपये गार्डनच्या साठी सुद्धा माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी मंजूर केलेले आहेत. काही लोकांना अफवा पसरवण्यामध्ये आनंद येतो. मी तर त्यांना असं समजतो की नादान आहेत, बालिश आहेत आणि फुलिश आहेत. काही लोकांना हे माहित नाही की ही सरकारची जागा आहे. मग काहींना समाजाचे पुळके आले, काहींनी सांगितलं की इकडे असं झालं पाहिजे, काहींनी सांगितलं की ते तसं होऊ देणार नाही. मी सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने घेऊन बघा, कान डोळ्याचा त्या ठिकाणी अंतर असतो. काही लोकांना फार पुळके आलेले आहेत, काहींना हिंदुत्वाचे पुळके आले. गेले काही वर्षभर ज्यांचं तोंड बघायला मिळालं नाही ते सह्यांची मोहीम चालू करतायत आणि जनतेची दिशाभूल करतायत. मला वाटतं की एक चांगला प्रकल्प मार्गी लागला
की त्यांच्या पोटात गोळा उठतोय आणि मुद्दामून ही यादी वाचून दाखवली. सर्व मालेगावच्या नागरिकांना आनंद होईल. तुमच्या मालेगावचं मनात जे काही मनातलं मालेगाव आहे 2022 हे मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल असं वर्ष आपलं त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांच्यासाठी त्यांना आणखी आनंद झाला पाहिजे म्हणून दर 15 दिवसाला आणि दर महिन्याला आनंदाच्या बातम्या मालेगावकरांच्यासाठी मी देणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. काहींना पूर्व काहींना पश्चिम मी मालेगावकरांना विनंती आवाहन करतो. मालेगाव जॉगिंग ट्रॅकचं नाव आहे एकात्मता जॉगिंग ट्रॅक. जेव्हा वेळ येते तेव्हा मी आज जास्ती बोलत नाही पण शेपूट घालून बिळात बसलेले असतात. तोंड दाखवा येत नाही. तुम्ही काही काळजी करू नका. जोपर्यंत आपण सर्वजण आहोत मालेगावच्या नावाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करून दाखवू. सर्व मालेगावकरांना अभिमान वाटेल. मालेगावचा अभिमान महाराष्ट्राला वाटेल अशा प्रकारचं काम आपण सगळेजण मिळून करून दाखवूया. ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांच्या पोटात दुखू द्या. त्याची काळजी आपण काय करू नका. एवढीच विनंती आणि आवाहन करतो. काही लोकांना अफवा पसरवण्यामध्ये आनंद येतो. मी तर त्यांना असं समजतो की नादान आहेत, बालिश आहेत आणि फुलिश आहेत. काही लोकांना फार पुळके आलेले आहेत. काहींना हिंदुत्वाचे पुळके आले. गेले काही वर्षभर ज्यांचं तोंड बघायला मिळालं नाही ते सह्यांची मोहीम चालू करतायत आणि जनतेची दिशाभूल करतायत. मला वाटतं की एक चांगला प्रकल्प मार्गी लागला की त्यांच्या पोटात गोळा उठतोय. 2022 हे मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल असं वर्ष आपलं त्या ठिकाणी असणार आहे. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.